मित्रांनो, भाऊच्या धक्क्यावर रितेश दादांनी नाही का इथं सचिन कुमावतची खूपच जास्त क्लास घेतलेली आहे. हो तर मित्रांनो, कशामुळे क्लास घेतली आणि काय बोलले रितेश दादा सर्व काही जाणून घेऊया. तर मित्रांनो, आलेल्या प्रोमोनुसार आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की रितेश दादा आल्याबरोबर म्हणतात की सचिन, तुम्ही जे राखेच्या तोंडावर ते पीठ फेकलं, पाणी फेकलं, हे तुमचं नॅचरल रिॲक्शन होतं का तुम्ही फक्त दिसण्यासाठी केलं? मग रितेश दादाला सचिन काहीतरी बोलायला जातो, पण रितेश दादा थांबतात, मी बोलतोय, आणि म्हणतात की तुम्ही जे त्या महिलासोबत राखीसोबत जे डिसरिस्पेक्टपणा केलेला आहे तोंडावर पीठ पाणी फेकून, हे मला खटकेलेलं नाही. अहो, तुम्ही घरामध्ये सचिन दादा म्हणून ओळखले जाते, पण आता तुम्ही जे त्या महिलाचं डिसरिस्पेक्ट केलेलं आहे पीठ पाणी फेकून, चाहे ते महिला काय बी केली असेल, पण तुम्हाला असं करायला नको पाहिजे, हे मला खूप जास्त खटकत आहे, असे रितेश दादा बोलतात. पण सचिन काहीतरी बोलायला जातो, पण रितेश दादा त्याचं ऐकत नाही आणि म्हणतो की थांब, मी बोलत आहे, मी माझं संपवल्याशिवाय तू बोलायचं नाही. मग रितेश दादा नाही का राखीची पण खूप जास्त क्लास घेतात, कारण राखीनंच भांडण चालू केलं तर ते प्राजक्ताच्या तोंडावर ते पीठ फेकून मन आपला इथं प्रोमो संपवतो. पण मित्रांनो नाही का, रितेश दादा खरंच खूप जास्त रागात आले होते सचिन कुमावतवर, पण मी आतापर्यंत त्यांना एवढं रागामध्ये बघितलं नव्हतं. म्हणजे उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला हेच बघायला मिळणार आहे की सचिन कुमावतची राखी सावंतची तर कसली तर क्लास लागणारच आहे. वेल, तुम्हाला काय वाटतं याबाबत? कमेंटमध्ये तुमचं मत सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसोबत. तोपर्यंत बाय बाय.